काय हो, तुम्ही कधी भेंडीची पातळ आमटी केली का? नाही ना? मग आज करूनच पहा. आणि ती पण गावठी भेंडी हां. खूपच छान लागते. तुम्ही म्हणाल ही कुठून आणली? गावावरून. माझ्या नणंदबाई गावावरून आल्या. सासूबाईंनी पाठवून दिलेली. धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली. जून असेल ती थोडी सोलून घेतली. म्हटलं चला मिरचीवरती करूया. ही चटणीवरती करायला येते, पण माझ्या मिस्टरांना मिरचीवरती आवडते. त्यामध्ये थोडा लसूण टाका, कोथिंबीर टाका. टेस्ट खूप छान येईल. मुलं जर भेंडी खात नसतील ना, तर ही भेंडीची आमटी नक्की खातील. कारण माझ्या मुलांनाही भेंडी आवडत नाही. पण खूपच आवडीने खाल्ली त्यांनी ही आमटी. काही अवघड नाही हो त्यात करणं. आपल्या नेहमीच्या भाजीप्रमाणे तुम्ही करू शकता. 2 चमचे तेल टाका, त्यामध्ये आपण कापलेली बारीक मिरची टाका, लसूण टाका आणि जिरे टाका आणि कढीपत्ता टाका. आवडीनुसार आणि तुम्ही काही ॲड करू शकता. तुम्हाला जे तो टाकायचं आहे ते. मस्तपैकी भेंडी भाजून घ्या. थोडीशी वाफेवरती भाजून घ्या म्हणजे छान होईल. नंतर मीठ टाका, हळद टाका आणि तुम्ही कोणता गरम मसाला वापरत असाल तोही वापरू शकता. असं काही नाही काय वापरायचं. छान असं भाजून घेतलेली आहे. थोडंसं पाणी टाका, जास्त नाही हां पातळ करायची, गुदगुदीत करायची. आमटी खूपच भारी लागते. त्यामुळे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाका, 2 चमचे कारळ्याचं कूट टाका. थोडा मध्ये आवाज येत आहे. आरव खूप मस्ती करत होता, शांतच बसत नव्हता. आणि वरून कोथिंबीर टाका. खूपच छान अशी आमटी तयार झालेली आहे. नक्की करून पहा तुम्ही एकदा.